गणित व बुद्धिमत्ता या विषयामध्ये 2026 ला क्रांती घडवायची. कोणताही प्रश्न असू द्या, किती मोठा प्रश्न असू द्या, कसाही प्रश्न असू द्या, सूत्राचा वापर न करता तुम्ही डायरेक्टली सोडू शकता. हे तुम्हाला या सिरीजमध्ये प्रूव्ह करून दाखवतो. यापूर्वी सुद्धा आपण एक सिरीज चालू केली होती, मेंटॉस जिंदगीच्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्या सिरीजने हाहाकार माजवला होता. तशाच प्रकारची सिरीज आहे, परंतु या सिरीजमध्ये फरक एवढाच आहे की मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आपण घेणार आहोत. म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आणि एका परीक्षेमध्ये नाही तर अनेक परीक्षांमध्ये आलेला प्रश्न या सिरीजमध्ये आपल्याला घ्यायचा आहे. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. सगळे टॉपिक क्लिअर होणार आहेत. रोज अर्धा तास व्हिडिओ पडणार आहे सोन्या. म्हणजे तुला रोज 30 मिनिटे काढायचे गणित व बुद्धिमत्तेचे. या व्यतिरिक्त अजून काही नाही केलं तरी सुद्धा लोड घेऊ नकोस. गणित बुद्धिमत्ता माझ्यावर सोडून दे, जबाबदारीने बोलतोय. प्रश्न वाच. 5 विषयांमध्ये आशिष सरासरी गुण 150 आहेत. मात्र गणित विषयातील 43 गुण चुकून 23 असे वाचल्यामुळे सरासरी काढताना चूक झालेली आहे. विषय काय झालेला आहे? एकूण 5 विषय, या 5 विषयांची सरासरी काढायची. सरासरी काढली त्यांनी 150, पण ज्या वेळेस 150 काढल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की गणिताला एकूण 43 गुण मिळाले होते, पण आपण चुकून 23 लिहिलेले आहेत, म्हणजे 20 कमी लिहिलेले आहेत. या ठिकाणी दोघांमधील फरक जर आपण बघितलं तर 20 कमी, आणि 20 कमी लिहिल्यामुळे ही सरासरी चुकलेली आहे. आता ही सरासरी चुकलेली आहे, ती चुकी दुरुस्ती करायची आपल्याला दिलेलं आहे ते काम आपण काढणार आहेत. तशा प्रकारे मग तू काय करत असतो? 150 गुणिले 5 करणार, कारण तू सरासरी काढली होती ना. याचा अर्थ काय? तू 150 गुणिले 5 करणार, जे काय उत्तर आलेलं त्यामध्ये या दोघांमधील फरक समाविष्ट करणार, अजून एक गणितीय क्रिया करणार, आणि मग नंतर शेवटी 5 ने भाग दिल्यानंतर तुला तुझं उत्तर मिळणार. आणि एवढा मोठा कुटाणा करायची गरज आहे का? थंबनेल मध्ये सुरुवातीला दिलेले ना की केवळ आणि केवळ बघताशनी म्हटलं तर बघताशनी, तर शेवटपर्यंत तुला हेच तत्व बघायला मिळेल. हा प्रश्न एमपीएससी 2018 मध्ये म्हणजे मोठ्या परीक्षेमध्ये विचारला गेला. एसएससी 2020, आरआरबी 2025 म्हणजे मागच्या वर्षी विचारला गेला. आणि सरळ सेवा भरतीमध्ये मोस्ट रिपीटेड पॅटर्न म्हणजे आकडे बदलून विचारला जात असतो. त्यासाठी प्रत्येक गणितासोबत मी स्वतः आकडे बदलून एक गणित बनवलेले, 1 किंवा 2. या दोघांमधील फरक सुरुवातीला काढायचा आहे. तो काढत असताना 43, तसं बघितलं तर 20 निघतोय, पण प्रत्यक्षात गणितीय क्रिया करून विद्यार्थ्यांना दाखवायची असते. 43 वजा 23, दोघांमधील फरक आहे 20चा. आता हे 20 अधिक आलेत की वजा आलेत हे सुद्धा लक्षात ठेवा. हे अधिक आलेले बस, हे अधिक 20 एकूण 5 विषयांमध्ये वाटून द्या, कारण तुम्ही सरासरी काढली होती. छेदस्थानी 5 करा. 5 एक 5, 5 चौक 20. हे अधिक 4 आलेले आहेत. जर हे वजा 4 आलेले असतील तर वजा 150 मधून वजा 4 करावे लागले असते, परंतु अधिक 4 आलेले आहेत. अधिक 4 मिळून टाका 150 मध्ये, तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. म्हणजे 154 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं नाही? लोड घेऊ नकोस नाही. पुढचा प्रश्न बघ. तशाच प्रकारे मी स्वतः बनवलेला आहे. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 42 किलोग्रॅम आहे. मात्र एका नोंदणीमध्ये 46 किलोग्रॅम वजन चुकून 86 किलोग्रॅम असे वाचले गेले. आता नेमका असा विषय झालेला आहे की जास्त वजन वाचलं गेलेलं आहे, मग आपल्याला योग्य सरासरी काढायची. तर अशा वेळेस तेच करायचं. 46 वजा 86 करून टाक. दोघांमधील फरक किती येतोय? 40चा. परंतु हा 40 मायनस 40, हे मायनस 40 एकूण 40 विद्यार्थ्यांमध्ये वाटून टाकायचे तुम्हाला. छेदस्थानी 40 करा. हे शून्य कट, हे शून्य कट, 4 एक 4. या ठिकाणी सुद्धा 1 येणार. उत्तर किती येणार? वजा 1. याचा अर्थ काय? एकूण 42 मधून वजा 1 करायचे. येतात किती? 41. आपल्याला उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचं लगेच गणित बघूया. सर एवढं मोठं गणित आहे, आणि हे गणित सोडवण्यासाठी तुम्ही म्हणताय केवळ 2 सेकंदात उत्तर काढणार? सोन्या, एमपीएससी मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, आणि एकच प्रश्न 2दा विचारला गेलेला आहे एमपीएससी मध्ये. नगर परिषदेच्या 2024 मध्ये वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये हा प्रश्न 3 वेळा विचारला गेलेला आहे. आकडे न बदलता, अक्षर न बदलता, काहीच न बदलता, पर्याय सुद्धा न बदलता, पण तरी सुद्धा सोन्या आपण सोडून दाखवणार. बघताशनी म्हटलं तर बघताशनी. एक गोष्ट लक्षात ठेव, महाभारतामध्ये अर्जुनासाठी ज्याप्रमाणे मासाचा डोळा महत्वाचा होता, त्याचप्रमाणे, कारण त्याच्या शिक्षकांनी त्यांना विचारलं होतं की तुला नेमकं काय दिसतंय, ज्यावेळेस त्यांनी निशाणा लावला होता त्यावेळेस, तर त्याने सांगितलं होतं केवळ आणि केवळ मला मासाचा डोळा दिसतोय. मग या अख्ख्या प्रश्नातील मासाचा डोळा आपल्यासाठी महत्वाचा आहे, आणि तेच तर आपल्याला काढायचं असतं. तर नंतरचं वाक्य वाचायचं. तर नंतरचं वाक्य वाचल्यानंतर मला एक गोष्ट कळाली की सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजे 7व्या मजल्यावर हे गणितात दिलेलं आहे बरं का. म्हणजे एकूण 7 मजली बिल्डिंग आहे. या 7 मजली बिल्डिंग पैकी सर्वात वरच्या मजल्यावर कोण राहतोय एवढं आपल्याला विचारलंय. बाकी अजून 6व्या मजल्यावर कोण राहतोय किंवा कोणाच्या मध्ये कोण राहतोय आपल्याला घेणं आहे का, किंवा पहिल्या मजल्यावर कोण राहतोय घेणं आहे का, आपल्याला अजिबात नाही. आता गणित वाचायला सुरुवात कर. 7 व्यक्ती 1000 असू दे, या ठिकाणी घेणं नाहीये. फक्त आणि फक्त डोक्यामध्ये ठेवायचंय 7व्या मजल्यावर कोण राहतोय हे आपल्याला शोधायचं आहे या पर्यायापैकी. बस, लोड घेऊ नकोस. पुढचं वाच. पी वाय क्यू किंवा अजून कोण एक्स वाय झेड किंवा वाय झेड असू दे, किंवा नावं दिलेली असतात, घेणं नाही आपल्याला. या एका 7 मजली बिल्डिंग मध्ये राहतात. 1 ते 7 मजल्यांमध्ये राहत असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या मजल्यावर राहतो. प्रत्येक जण कोणत्या मजल्यावर राहतो हे सुद्धा घेणं नाही.
आता ही अट दिलेली आहेत, ही अटी आपण वाचूया. पहिली अट टी हा विषम संख्यांच्या किंवा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो. हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय की सम क्रमांकाच्या मजल्यावर राहतोय हे सुद्धा घेणं नाही. म्हणजे तू अख्ख्या प्रश्नामध्ये काय स्किप करायला पाहिजे हे सुद्धा स्मार्ट वर्क करणं गरजेचं असतं. परंतु पुढचा मुद्दा महत्वाचा आहे आपल्यासाठी, 7व्या मजल्यावर राहत नाही. याचा अर्थ टी हा 7व्या मजल्यावर राहत नाही. आपण डायरेक्टली शेवटचं वाक्य वाचल्यामुळे आपल्याला कळालं की टी असूच शकत नाही. मग पर्यायातून शोध आणि त्याला कट करून टाक. पर्याय अ कट झाला. दुसरा पर्याय एस आणि यू यांच्यामध्ये क्यू राहतोय. आपल्याला 7व्या मजल्यावर कोण राहतोय हे काढायचंय. एस आणि यू यांच्या मध्ये कोण राहतोय हे घेणे का आपल्याला, पण मध्य राहतोय. याचा अर्थ हा सर्वात वर असू शकतो का. क्यू हा कोणाच्या तरी मध्ये राहतोय. कोणाचे हे सुद्धा गरजेचं नाही. एस किंवा यू किंवा पी किंवा झेड घेणं नाही, पण क्यू हा कोणाच्या तरी मध्ये राहतोय. याचा अर्थ हा सर्वात वरच्या मजल्यावर राहूच शकत नाही. पर्याय बी सुद्धा कट झाला. आता पुढचा पर्याय आपल्याला कट करायचा. आर हा पीच्या खाली राहतोय. आर हा कोणाच्या तरी खाली राहतोय. याचा अर्थ सर्वात वर राहू शकतोय का, नाही राहू शकत. अरे कट करून टाक ना येड्या. अरे तुझंच गणित म्हणतंय ना की मी किती खुसका आहे, पण तरी सुद्धा तू या गणिताला सोडवण्यासाठी घाबरत असतो. आणि तुझे मास्टर जे आहेत ना ते चार्ट काढून दाखवत असतात तुला. चार्ट मध्ये एक्स वाय झेड पी सगळेजण, आणि त्यानंतर ते कोणकोणत्या मजल्यावर राहतात ते, आणि मग नंतर ते खुना करून किंवा खुल्या करून ते तसलं लई मोठे कुटाने करत असतात. खोटं वाटत असेल तर तुझ्या मास्टरला हे गणित पाठव, आणि हे गणित पाठवल्यानंतर त्याला सांग सोडून दाखव म्हणून. या गणिताला सोडवण्यासाठी कमीत कमी 5 मिनिटं घालवणार. बरं, घालवल्यानंतर सुद्धा मोठी गणितीय क्रिया करून दाखवणार, स्वतः कन्फ्यूज असणार आणि शेवटी उत्तर काढणार. उत्तर काढत असताना सुद्धा कॉन्फिडन्स नसणार त्याच्यामध्ये, कारण त्याने लय मोठा कुटाणा केलेला आहे. आणि अशा प्रकारे कुटाणा करत असताना किंवा अशा प्रकारे गणित सोडवत असताना तुम्ही फुल कॉन्फिडन्सने क्लिक करू शकता, कारण तुम्हाला ही पद्धत कळालेली. आर हा पीच्या खाली राहतोय. याचा अर्थ आर सर्वात वरच्या मजल्यावर राहू शकतोय का, अजिबात नाही. तुमचंच गणित सांगते. आणि म्हणून सी सुद्धा मी कट केला. माझं उत्तर मिळालं डी. डी मध्ये व्ही आहे. बाकी कसं आलं काय आलं हे सगळा कुटाणा केल्यानंतर शेवटी तुला व्ही कळेल की कशा प्रकारे आलेले. आपण केवळ आणि केवळ 3च विधाने वाचली सोन्या. बघ ना, पहिलं विधान वाचलं, दुसरं विधान वाचलं, तिसरं विधान वाचलं, 4थं 5वं 6वं वाचायचं बाकी आहे. अख्खा गणित वाचायचं बाकी आहे. पण तरी सुद्धा आपण अख्खं गणित न वाचता केवळ आणि केवळ 3 विधानांवर उत्तर काढलेले वाचत असताना, आणि काही कुटाणा न करता किंवा चार्ट वगैरे न काढता. तशाच प्रकारे पुढचं गणित, आणि हे सुद्धा तुम्हाला विचारलं गेलेले एमपीएससी मुख्य 2018 ला. त्यानंतर अजून तलाठी 2023 ला हेच गणित विचारलंय मित्रांनो. म्हणजे आकडे न बदलता एकूण 57 शिफ्ट मध्ये तुमच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या त्यामध्ये एका परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. IBPS AFO यामध्ये 2017 ला हेच गणित विचारलं गेलं होतं. महत्वाचं म्हणजे मोस्ट रिपीटेड पॅटर्न आहे, म्हणजे आकडे बदलून अक्षर बदलून तुम्हाला विचारला जात असतो अशा प्रकारचा पॅटर्न. गणित बघा, ABCD आणि EF हे 6 मित्र सोमवार ते शनिवार या 6 दिवसांत 6 वेगवेगळ्या विषयांमध्ये त्या ठिकाणी परीक्षा देत असतात. बघ, प्रश्न वाचायला सुरुवात केली की नाही तू. मी तुला मगाशी काय सांगितलं होतं, शेवटचं वाक्य वाचायचं आपल्याला. ज्याप्रमाणे अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा असतो त्याचप्रमाणे आपल्या या प्रश्नातील कीवर्ड आपल्याला महत्वाचे असतात. तर नंतरचं वाक्य, तर ए ची परीक्षा कोणत्या दिवशी आहे, बस एवढंच आपल्याला काढायचं. बाकी कोण कुठं राहतोय, कोणाची परीक्षा केव्हा आहे, कोणत्या तारखेला आहे, कोणत्या वारला आहे, कोणता विषय, हे सुद्धा गरजेचं नाही. आता आपल्याला हे अट दिलेली आहे ती एक 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 अट वाचूया आपण. सोमवारी बी ची परीक्षा आहे पण इतिहासाची नाही. सोमवारी कुणाची आहे घेणं नाही आपल्याला, पण पर्यायात जर सोमवार दिलेला असेल तर सोमवार कट करून टाक, कारण बी ची परीक्षा सोमवारी आहे. याचा अर्थ ए ची परीक्षा सोमवारी असू शकते का, असूच शकत नाही, कारण 7 लोक दिलेली आहेत या ठिकाणी, 6 लोक दिलेली आहेत, 6 विषय आहेत आणि 6 दिवस आहेत. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीची परीक्षा कोणत्या तरी दिवशी असणार आहे, कोणत्या तरी विषयाची असणार आहे. या ठिकाणी बी ची परीक्षा ही इतिहासाची आहे, हे सुद्धा घेणं नाहीये, पण बी ची परीक्षा ही सोमवारी आहे आणि सोमवार पर्यायामध्ये दिसतंय, याचा अर्थ पर्याय कट करून टाक. मग ए ची परीक्षा सोमवारी असूच शकत नाही जर बी ची परीक्षा असेल तर. विज्ञानाची परीक्षा गणिताच्या आधी पण इंग्रजीच्या नंतर आहे, हे सुद्धा आपल्याला घेणं नाहीये. कुणाची परीक्षा कुणाच्या आधी कुणाच्या नंतर आहे याद्वारे आपण सॅटिस्फाईड होऊ शकत नाही. याचा अर्थ पुढचं विधान वाच. हे विधान उगाच उगाच दिलेले मध्ये. ए ची परीक्षा इतिहास विषयाच्या परीक्षेच्या 2 दिवसांपूर्वी आहे. ए संदर्भात आपल्याला माहिती दिसते आणि या ठिकाणी सुद्धा ए ची परीक्षा आपल्याला विचारली गेलेली. ए ची परीक्षा इतिहास विषयाच्या परीक्षेच्या 2 दिवसापूर्वी, म्हणजे इतिहास विषयाची परीक्षा ज्या दिवशी असेल त्याच्या 2 दिवसापूर्वी ए ची परीक्षा आहे. पुढचं विधान वाच. इतिहास विषयाची परीक्षा गुरुवारी आहे आणि या ठिकाणी तिसरं विधान म्हणते इतिहास विषयाच्या परीक्षेच्या 2 दिवसापूर्वी ए ची परीक्षा आहे. आणि चौथं विधान म्हणते इतिहास विषयाची परीक्षा गुरुवारी आहे. जर इतिहास विषयाची परीक्षा गुरुवारी असेल तर गुरुवारच्या 2 दिवसापूर्वी ए ची परीक्षा असेल आणि आपल्याला ए ची परीक्षा काढायची. बाकी बी ची केव्हा आहे, वाय ची केव्हा आहे, झेड ची केव्हा आहे हे नाही का आपल्याला, अजिबात नाही. मग इतिहास विषयाची परीक्षा गुरुवारी जर असेल
तर गुरुवारच्या अगोदर बुधवार येतं, बुधवारच्या अगोदर मंगळवार येतं. याचा अर्थ मंगळवारी ए ची परीक्षा आहे. विषय संपला असताना तुला तुझं उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे थोडंसं स्मार्ट वर्क करायचं असतं. याला असं म्हणतात मेंटॉ जिंदगी. आम जिंदगीमध्ये चार्ट काढत बसतोय तू सान्या. आम जिंदगीमध्ये 99.99 विद्यार्थी या प्रश्नाला 5 मिनिटं देतात, 2 ते 3 मिनिटं तरी कमीत कमी देत असतात. परंतु मेंटॉ जिंदगीमध्ये केवळ वक्ताशिनी म्हटलं तर वक्ताशिनी असताना प्रश्न वाचत असताना आपण उत्तर काढू शकतो. प्रत्यक्षात मी ज्यावेळेस हा प्रश्न माझ्यासमोर बघितला त्यावेळेस मी 2 ते 3 सेकंदांमध्ये लगेच वाचून उत्तर काढलेले. 5 सेकंद कमीत कमी. म्हणजे तर नंतरचं वाक्य वाचलं या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या. हे तर कॉमनली दिलेलं असतं. कॉमन सेन्स आहे. ज्यावेळेस तुला ए ची परीक्षा विचारली याचा अर्थ एक तर आठवड्यात 7 दिवसांपैकी कोणत्या दिवशी तरी असेल किंवा अजून कोणत्या तरी तारखेला असेल 1 ते 30 तारखेपैकी. अशा प्रकारे ते कॉमन सेन्स त्या ठिकाणी वापरायचं असतो. मग नंतर या ठिकाणी ज्यावेळेस तू हे विधान वाचत असतो तिथेच तू पर्याय कट करत असतो. कारण तू डायरेक्टली या संपूर्ण गणितातील रसच काढून टाकलेला आहे. तो म्हणजे ए ची परीक्षा. तशा प्रकारे असतं ते. एमपीएससी सरळ सेवा आणि पोलीस भरती या सर्व परीक्षांसाठी, विशेषतः सरळ सेवा भरतीसाठी यामध्ये वनरक्षक आहे, त्यानंतर अजून दारूबंदी पोलीस आहे, सर्व काही जेवढे काही बॅचेस म्हणजे सर्व काही जेवढे काही परीक्षा होत असतात त्या सर्व बॅचेस परीक्षांसाठी आपण बॅच लॉन्च केली महाराष्ट्र अकॅडमीतर्फे. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. ऍप लोगो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र अकॅडमी सर्च केलं की तिथून तुम्ही हा ऍप इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी केवळ तुम्ही लॉग इन जरी केलं ना अनेक गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला फ्री मिळतात. आणि विशेष म्हणजे एमपीएससी सरळ सेवा भरती, पोलीस भरती आणि सरळ सेवा भरतीमधील वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत सर्वांसाठी आपण बॅच सध्या सर्वात कमी फीज मध्ये किंवा डिस्काउंट मध्ये ठेवलेली. जॉईन करायची असेल तर लवकरात लवकर करा. शिक्षकांचं सांगायचं झालं तर या शिक्षकांनी वेगवेगळ्या पोस्ट मिळवलेल्या आहेत. यापूर्वी जबरदस्त या शिक्षकांना शिक्षण जगतामध्ये अनुभव असलेले अशा प्रकारचे शिक्षक आहेत. महाराष्ट्रामध्ये हाहाकार इतिहासामध्ये माजवलेले शिक्षक आहेत. यांच्यासोबत शिकायचं असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. काय डाऊट असेल तर या नंबर तुम्हाला संपर्क साधायचा. महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल केला नसेल तर करून टाका मित्रांनो. कारण त्या ठिकाणी प्रत्यक्षात तुम्हाला फ्रीमध्ये भरपूर काही दिलं जाते. म्हणजे चालू घडामोडीच्या नोट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या जात आहेत त्या फ्रीमध्ये आहेत. डेली, वीकली, मंथली आणि त्यानंतर मग वार्षिकी. त्याचसोबत अजून प्रश्नपत्रिका अनेक ज्या आहेत ज्या की तुमच्या यापूर्वी झाल्या होत्या त्या तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवरून डाउनलोड करण्यापेक्षा आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करा. जर तुम्हाला बॅच घ्यायची नसेल तर तिथे इन्स्टॉल केल्यानंतर लॉग इन केलं. तिथे फ्रीमध्ये व्हिडिओज आहेत. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका प्रत्यक्षात शिक्षकांनी व्हिडिओच्या माध्यमातून अनालिसिस करून दिलेल्या आहेत. वनरक्षकच्या 24 प्रश्नपत्रिका अख्ख्या सर्व विषयांच्या त्या ठिकाणी अनालिसिस केलेल्या आहेत. त्यानंतर एआरओच्या आहेत, एसएससी जीडीच्या आहेत, आरआरबीच्या आहेत. शिक्षकांनी व्हिडिओच्या माध्यमातून अनालिसिस करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि ते फ्रीमध्ये. म्हणजे मुळात आपल्या बॅचपेक्षा फ्री कंटेंट फार मोठा आहे. त्यासाठी महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप इन्स्टॉल करून घ्या. 10 माणसे एक काम 20 दिवसांत करतात तर तेच काम 8 दिवसांत पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागत असतात. आता तू या गणिताला सोडवण्यासाठी सोन्या लसावी मसावीचा वापर करत असतो. आणि प्रत्यक्षात एका विद्यार्थ्याला मी ज्यावेळेस हे गणित दिलं होतं ना त्यावेळेस त्याने 2 ते 3 मिनिटं घालवले प्लस मोठी गणितीय क्रिया केली आणि उत्तर काढल्यानंतर कॉन्फिडेंटली ज्यावेळेस मी त्याला विचारलं ना 2 वेळा की खरं सांग हेच उत्तर आहे का, नक्की सांग हेच उत्तर आहे का, त्यावेळेस तो थोडा कन्फ्यूज झाला. कन्फ्यूज व्हायचं नसतं सोन्या. ज्यावेळेस मी पद्धत एखादी सांगत असतो ना ती डायरेक्टली रामबाण लागत असते. कशा प्रकारे असते तर बघा, 10 माणसे एक काम 20 दिवसात करतात. लिहून टाक ना, 10 माणसे एक काम 20 दिवसात करतात. बस हे बाण काढ आणि दोघांचा गुणाकार करायचा. आणि छेदस्थानी आता तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती माणसे लागत असतील. छेदस्थानी 8 लिहून टाक. गणितीय क्रिया केली की तुला तुझं उत्तर मिळते. याचे निम्मे कर, ते होतात 4. ज्यावेळेस तू छेदस्थान या ठिकाणचं निम्म करत असतो त्यावेळेस अंशस्थान सुद्धा तुला निम्म करावं लागत असतं कारण गुणाकाराचं चिन्ह आहे. दोघांपैकी कुणाला तरी निम्म कर. मी याला निम्म करतो. इथे 5. आता 4 एक 4, 4 पंचे 20. आता 5 गुणिले 5 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. आणि हे गणित एमपीएससी कंबाईन 2018 मध्ये विचारला गेला होता. महाडा 2022 मध्ये हाच प्रश्न विचारला गेला. तुम्ही म्हणता की सर टीसीएसचा पॅटर्न काय असतो, आयबीपीएसचा पॅटर्न काय असतो, हा वेगळा असतो का. एमपीएससी पॅटर्न जो आहे ना त्यामध्ये विचारले गेलेले प्रश्न टीसीएस आयबीपीएस विचारत असते. जोक करत नाहीये सोन्या, विथ प्रूफ तुला दाखवलेले. जे 57 शिफ्ट मध्ये परीक्षा झाल्या होत्या ना तुमच्या तलाठीच्या त्यातील अनेक प्रश्न यापूर्वी एमपीएससीने विचारून झालेले आहेत. अनेक प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. बरं पोलीस भरती तेच प्रश्न रिपीट करते जे एमपीएससी मध्ये विचारलं जात असतं. आणि म्हणून एमपीएससी पॅटर्न एकदा बऱ्यापैकी कळाला ना अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही हाहाकार माजू शकता. कोणती परीक्षा असू दे दनादन छक्के चौके मारू शकता. 70+ परीक्षा दिलेल्या आहेत. त्यानंतर तू यासमोर आले आणि 5 परीक्षांमध्ये आपलं नाव आहे. याचं योग्य उत्तर काय 5 25 पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारचं पुढचं गणित मी बनवलेले स्वतः खास करून कारण तुझी रिव्हिजन होणं गरजेचं आहे. जर तुला पहिल्यांदा कळालं नसेल तर सेकंड टाइम तरी कळेल. जर सेकंड टाइम कळालं नसेल तर थर्ड टाइम तरी कळेल किंवा हे वेगळं पॅटर्न आहे.
8 गुणिले 15 करून टाक. आणि छेदस्थानी लसावी मसावी कशाला काढत बसला येडे. छेदस्थानी 6 आली ना, याचे निम्मे कर. त्यावेळेस अंशस्थान या ठिकाणी याचे सुद्धा निम्मे होतील 4. आता तुला 3 एक 3, 3 म्हणजे 15 या ठिकाणी भाग जातोय पूर्ण. आणि 5 गुणिले 4 जर तू केले तर 4 25. जो आत्ता बोलणं शिकलेला आहे ना, तो सुद्धा हे पाडे त्याला माहितीच होण्या. कमीत कमी 1 ते 30 पर्यंत पाडे पाठ असायला पाहिजे. कमीत कमी 1 ते 30 पर्यंत वर्ग आणि वर्गमूळ पाठ असायला पाहिजे. आणि कमीत कमी 1 ते 30 पर्यंत घन आणि घनमूळ पाठ असायला पाहिजे. बस पाठांतराचा एवढाच विषय. बाकी सूत्र अजिबात पाठ करू नकोस. मी एकदम जबाबदारीने बोलतोय, ऑन कॅमेरा बोलतोय. एकाही प्रश्नाला मी सूत्र वापरत नाही, लसावी मसावीचा वापर करत नाही. आणि आता हे रोज व्हिडिओ पडणार आहेत. खास करून ही सिरीज चालू करण्यामागचा हाच उद्देश होता की विद्यार्थी गणित व बुद्धिमत्ता यामध्ये कंटिन्युअसली टिकून राहावेत. बाकी काही विषय नाहीये सोने. सिरीज जर आवडली असेल ना, लाईक ठोकायचं. तशा प्रकारे कमीत कमी 50 ते 60 कमेंटच्या वर जायला पाहिजे एका दिवसामध्ये. बघायचे आणि आपल्याला प्रतिसादाची आवश्यकता आहे. त्याकडून काहीच नको. आयुष्यामध्ये देवाने न मागता भरपूर काही दिलेले, जोक करत नाहीये. फक्त आणि फक्त तुझा प्रतिसादाची आवश्यकता आहे. आणि गणित बुद्धिमत्तेसाठी लोड घेऊ नकोस. ही पूर्णतः फ्री सिरीज असणार आहे. टोटली फ्री सिरीज असणार आहे आणि शेवटपर्यंत असणार आहे. जोपर्यंत तुझे 19 चॅप्टर पूर्ण होत नाहीत गणिताचे आणि जोपर्यंत तुझे बुद्धिमत्तेचे 16 चॅप्टर पूर्ण होत नाहीत, सगळे टाईप कव्हर होत नाहीत. भले तू MPSC CSAT परीक्षा दे किंवा सरळ सेवेची परीक्षा दे, कमीत कमी आपल्या महाराष्ट्राच्या परीक्षा तरी आपण कव्हर करूया. कोणती परीक्षा दे, त्या ठिकाणी गणित व बुद्धिमत्ता अशाच प्रकारे प्रश्न विचारले जात असतात. आणि तेच पॅटर्न प्रत्यक्षात तुझ्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न मी का घेतोय, कारण तुला असं वाटू नये की वेगळेच कुठले तरी पॅटर्नचे मी प्रश्न मला जे वाटतात सोपे ते घेतोय. तसलं नाही येते सोन्या. तू सुद्धा प्रश्न पाठव, तुझे सुद्धा प्रश्न आपण घेऊया. आणि रोज सिरीज चालू केली तशा प्रकारे आपण ही सिरीज कंटिन्यू ठेवणार आहोत. तर भरपूर काही शिकायला मिळेल. फक्त लाईक ठोकायचंय, फक्त प्रतिसादाची आवश्यकता. लगेच लाईक ठोकून दे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर 4 25 गुणाकार केल्यानंतर उत्तर येतंय. मग एका वस्तूची किंमत 20% वाढून पुन्हा 20% कमी केली तर त्या व्यवहारात एकूण किती टक्के नफा किंवा तोटा होतो. असं एक गोष्ट लक्षात ठेवा. एखादी वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत जेवढ्या टक्क्याने वाढवलेली तेवढ्याच टक्क्याने पुन्हा त्याची किंमत कमी केली, याचा अर्थ त्या व्यवहारामध्ये तोटाच होत असतो. अगोदर वाढवलेली ना, बघ ना, वाढून पुन्हा त्या वस्तूची किंमत 20%ने जेवढ्याने वाढवली तेवढ्यानेच कमी केलेली, तोटाच होत असतो. याचा अर्थ नफा कट करून टाक, नफा कट करून टाक. एक तर पर्याय क्रमांक बी असेल किंवा पर्याय क्रमांक डी. पण मी तुला काय सांगितलं, तोटाच होत असतो. याचा अर्थ हे सुद्धा कट करून टाक. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पण कसं काढलं तर नीट लक्ष देऊन बघ. कोणती मोठी गणितीय क्रिया करायची गरज नाहीये. या ठिकाणी पॉईंट दे, या ठिकाणी पॉईंट दे. म्हणजे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा असतो आणि मग नंतर गुणाकार करायचा असतो. 2.0 गुणिले 2.0 बरोबर किती येतात? 4.00 येत असतात. कळालं का तुला सर? किंवा हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, 2 गुणिले 2 कर, 4 येत असतात. पण 4 काय झालेले तर तोटा झालेला आहे. 4% तोटा झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न तलाठी 2019, पोलीस भरती 2021, आरोग्य भरती 2023, 7 पेक्षा अधिक वेळा जर 20%वरच तुला प्रश्न विचारला जात असेल, म्हणजे आकडे सुद्धा न बदलता, याचा अर्थ आपल्याला यायला पाहिजे. आज जर आकडे बदलले तर मी आहे ना सोन्या. खास करतो यासाठी अशा प्रकारचा प्रश्न मी बनवलेला आहे. एका वस्तूची किंमत 30%ने वाढून पुन्हा 30%ने कमी केली, जेवढ्याने वाढवलेली तेवढ्यानेच कमी केलेली, याचा अर्थ या व्यवहारामध्ये तोटाच होईल. पण किती टक्के तोटा होईल तर हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, 3 त्रिक 9% तोटा होईल. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारे अजून तुला कळालं नसेल तर पुढचा प्रश्न की एका वस्तूची किंमत 2.5 म्हणजे 25%ने वाढून 25%ने कमी केली, अशा वेळेस काय करायचं असतं तर तोटाच होत असतो. परंतु एक पॉईंट द्यायचा. ज्यावेळेस आपण शून्य कट करतो याचा अर्थ एक अंक सोडून एक पॉईंट दिलेला आहे. या ठिकाणी एक पॉईंट दे, या ठिकाणी एक पॉईंट दे, दोघांचा गुणाकार कर. 2.5 गुणिले 2.5. आणि आता एक गोष्ट लक्षात घे. मी तुला मगाशी काय सांगितलं होतं, 1 ते 30 पर्यंत आपल्याला वर्ग किंवा वर्गमूळ पाठ असायला पाहिजे. तर 25चा वर्ग किती होतो? 625 होत असतो. पॉईंट कुठं द्यायचा आहे? ज्यावेळेस गुणाकार असतो ना त्यावेळेस या ठिकाणचे जे अंक आहेत ना, म्हणजे पॉईंटची बेरीज होत असते. 1 आणि 2 पॉईंट आहेत. याचा अर्थ या ठिकाणी 2 पॉईंट, 2 घर सोडून येणार, म्हणजे 6.25%. पण तोटा झाला का नफा झाला? तर अशा व्यवहारामध्ये तोटाच होत असतो. ज्यावेळेस एखादी वस्तू आहे, त्या वस्तूवर समजा 10%ने वाढ झाली पुन्हा 10%ने कमी केली, किंवा 25%ने वाढ झाली 25%ने कमी केली, किंवा 99%ने वाढ झाली 99%ने कमी केली, अशा वेळेस काय करणार? तर त्यावेळेस तोटाच होत असतो. परंतु तोटा किती होत असतो ते काढण्यासाठी ही पद्धत असते. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एका आयताची लांबी 50%ने वाढवली व रुंदी 20%ने कमी केली तर त्याच्या क्षेत्रफळात काय बदल होत असतो? एकदा मला बघू द्या. व्हिडिओ चालू आहे का? सक्सेसिव्ह मेथडने तुम्ही हे गणित सोडू शकता किंवा अजून वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामध्ये तुम्ही ते याची वापर करू शकता. सक्सेसिव्ह मेथडसाठी सूत्र वापरतो सोन्या.
अरे तुला 1000 वेळा सांगितलेलं सक्सेसिव्ह मेथड, त्यासाठी सुद्धा शॉर्ट ट्रिक आहे, म्हणजे सूत्रावर सुद्धा शॉर्ट ट्रिक आहे आपली. ज्या ठिकाणी तुला सूत्राशिवाय जमत शकत नाही अशा गणितांसाठी सुद्धा शॉर्ट ट्रिक आपण वापरत असतो. ते गणित पोलीस भरती 2000 कितीला आलेले, टायपिंग मिस्टेक झाली, पण एक्साइजला 2023 ला आलेले, नगर परिषदेला 2023 आणि 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न विचारला गेलेला. प्रत्यक्षात तू सर्च करून बघ, तुला खोटं वाटत असेल तर. तुला असं गैरसमज होऊ नये की मास्तर कुठलं तरी गणित आणतोय त्या ठिकाणी कंसात काहीतरी समाविष्ट करते, तसलं नाही येते. प्रत्यक्षात तू सुद्धा सर्च करून बघ, तुझ्या लक्षात येईल. एका आयताची लांबी 50% वाढवलेली आणि रुंदी 20% कमी केलेली, तर त्याच्या क्षेत्रफळात नेमकं काय बदल होईल अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. आणि हा प्रश्न सोडत असताना तू लय मोठा गणितीय क्रिया करत असतो, लय मोठा कुडाणा करत असतो सोन्या. पण मी जी तुला शॉर्ट ट्रिक सांगणार आहे ना सोन्या, ही शॉर्ट ट्रिक अत्यंत महत्वाची. बघ, लक्ष देऊन. एका आयताची लांबी 50% वाढवली, याचा अर्थ 150 झाली की नाही. 100 वर 50% वाढ झालेली, याचा अर्थ 150 झाली. घेऊन टाक ना या ठिकाणी 150 वाढ झालेली, या ठिकाणी वाढ. सक्सेसिव्ह मेथडने सुद्धा सोडू शकतो तू, बरं का. वेगळी पद्धत आहे. प्रत्येक गणित सोडवण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 पद्धती आहेत, आणि त्या सूत्राच्या वापरणे शॉर्ट ट्रिकने सोडवण्याच्या 2 ते 3 पद्धती आहेत आपल्याकडे. दुसरं म्हणजे रुंदी कमी केलेली आहे, बस या ठिकाणी कमी कर. आणि इथे रुंदी कमी केलेली 20%ने, याचा अर्थ 100 वर 20% कमी केले, झाले किती? 80. हे शून्य कट कर, हे शून्य कट कर. आता 15 आणि 8 या दोघांमध्ये गणितीय क्रिया करायची, ती म्हणजे कुठली? गुणाकाराची गणितीय क्रिया करायची. तुला मगाशी काय सांगितलं की 1 ते 30 पर्यंत पाडे तुला कमीत कमी पाठ असायला पाहिजेत. 15 8 किती होतात? 120 होतात की नाही? आणि म्हणून या ठिकाणी 120 100ने वाढलेत किती? 20% वाढ झालेली, याचा अर्थ काय? वाढच येणार, घट नाही येणार. आणि ती किती येणार? 20%. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. धुरावरून टाकशील तू साऱ्या. अरे बघ ना, पुढचं मी स्वतः बनवलेले. एका आयताची लांबी 20%ने वाढवलेली म्हणजे किती झालेली आहे? 120 झालेली आहे. 100 वर 20%ने वाढ झाली म्हणजे 120 झाली वाढ. हे लिहून द्यावं लागत असतं रे. तिथल्या तिथं मी पेनचा वापर सुद्धा करत नाही सर. कोरं कागद द्यायला समजा परीक्षा हॉलमध्ये ते व्यक्ती माझ्याजवळ आला ना, कोरं कागद पाहिजे का तुला, त्याला म्हणतो की आपल्याला गरज नाहीये, आपण बघताशी निवडत असतो. आणि माझे विद्यार्थी सुद्धा याच ऍटिट्यूड मध्ये प्रश्नपत्रिका सोडत असतात परीक्षा हॉलमध्ये. रुंदी 30%ने कमी केलेली, याचा अर्थ किती झाली? 70 झाली ना, कमी केली. 100 वर 30% कमी केली, याचा अर्थ 70 झाली. बस, हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, दोघांचा गुणाकार कर सोड. बारी साथी 84. याचा अर्थ या ठिकाणी 84 हे 100ने जास्त आहेत का कमी आहेत? तर कमी आहेत, याचा अर्थ घट होणार. पण घट कितीने होणार? 16%ने घट होणार, कारण 100ने 16 कमी आहेत, त्यावेळेस 84 येत असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बाकी एका आयताची लांबी 60%ने वाढवली व रुंदी 30%ने कमी केली, अशा वेळेस तेच करायचं. 60%ने वाढवली म्हणजे 160 झाली, आणि 30%ने कमी केली म्हणजे 70 झाली. बस, 160 कसे झाले? तर 100 वर 60% वाढ झाली म्हणजे 160 झाले, 100 वर 30% कमी झाले म्हणजे 70 झाले, म्हणजे 100 वजा 30 केले. एक्सप्लेनेशन द्यावं लागतं सोन्या. इथं वाढ आणि या ठिकाणी घट, आणि दोघांमधील गुणाकार केला तर किती येतोय? 16 7 112. म्हणजे 100 वर वाढ झालेली. कितीने वाढ झाली? 100 पेक्षा 112 कितीने जास्त आहेत? 12ने जास्त आहेत, म्हणजे वाढ झालेली. या ठिकाणी वाढ होते, या ठिकाणी वाढ होते, या ठिकाणी घट होते, या ठिकाणी घट होते. कट करून टाकणं सोन्या. आणि या ठिकाणी जाणून बुजून तुला पर्यायामध्ये मी स्वतः समाविष्ट केलेले, तू कन्फ्युज व्हावा त्यासाठी. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एक व्हिडिओ कमीत कमी 2 ते 3 वेळा बघा, आणि प्रत्येक प्रश्नासोबत तुम्ही सुद्धा बनवायचा प्रयत्न करा. एक काम 10 दिवसात आणि तेच काम 15 दिवसात पूर्ण करत असतो. यापूर्वी सुद्धा तुम्ही बघितले असतील, परंतु आजचा पहिला व्हिडिओ आहे. आणि रोज व्हिडिओ पडणारे किंवा एकाड एक दिवस पडणारे, याचा अर्थ आपण सगळे गाणे वाजवणार आहोत, म्हणजे सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत. लोड घेऊ नकोस. तुला आवडतं गाणं सुद्धा आणि तुला न आवडतं गाणं सुद्धा आपण वाजवणार आहोत. न आवडतं गाणं म्हणजे अवघड प्रश्न जरी असेल ना, तरी सुद्धा तो अतिशय ठुसका होऊन जाईल. सगळी हवाच आपण करून टाकणार आहोत. आणि त्यासाठी जरी ठुसका प्रश्न असला तरी सुद्धा ऍडजस्ट करून घे सोन्या मला, कारण अनेक विद्यार्थी आहेत जे नव्याने बघतायत आणि त्यांच्यासाठी सुरुवातीपासून घ्यावं लागेल. तू यापूर्वी मेंट ऑफ जिंदगीची सिरीज बघितलेली ना, त्यामध्ये ते सुद्धा प्रश्न अनेकदा रिपीट झालेले होते, परंतु कंसामध्ये समाविष्ट करत नव्हतो. पण जाणून बुजून मी कंसामध्ये समाविष्ट करतोय की कोणकोणत्या परीक्षेमध्ये आलेला आहे. आणि त्यासाठी फार प्रयत्न केलेले आहेत मित्रांनो, शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या मागे मोठं कष्ट आहे, आणि त्यासाठी हक्काने तुझ्याकडून लाईक मागतोय येड्या, आणि हाईप सुद्धा करायचंय. एक काम 10 दिवसात करतोय, तेच काम 15 दिवसात पूर्ण करतोय. जर दोघांनी मिळून ते काम केलंय, आता दोघांनी मिळून केलेलं, याचा अर्थ 10 गुणिले 15 करायचे, आणि छेदस्थानी लसाई वसाई काढत असतोय येड्या. माझा अपमान करतोयस तू ना. हसले गणित जर तू चुकवले ना सोन्या त्या ठिकाणी परीक्षा हॉलमध्ये, तर तुझं काही नाही, माझा अपमान होत असतो, कारण तू माझा स्टुडंट आहेस. दोघांची बेरीज कर ना, 25 होत असते. छेदस्थानी 25 लिहून टाक. आणि आता गणितीय क्रिया कर. 5 ने भाग जातोय, 5 5 25, आणि 5 1 5, 5 10 5 3
15 या ठिकाणी 5×5 = 25 होतात आणि इथे येतात 3 5×5 = 5×3 = 15. ठीक आहे. आणि 5×1 = 5 5×2 = 10. आता दोघांचा गुणाकार करायचा. 3×1 = 3 3×2 = 6. म्हणजेच काय झालं, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच दोघांनी मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करता येईल अशा प्रकारचं ते काम आहे. रमेश एक काम 20 दिवसात करतो. मी स्वतः बनवलेले प्रत्येक प्रश्नासोबत, कारण तुझी प्रॅक्टिस व्हावी त्यासाठी. यापूर्वी सुद्धा मेंटॉर जिंदगीची आपण सिरीज चालू केली होती, त्यावेळेस प्रत्येक प्रश्न तुला स्वतःला त्यासोबत आकडे बदलून प्रश्न बनवायला लावला होता, परंतु तू ऐकलं नाही ते सोने. पण आता प्रॅक्टिस करून घेतोय तू याकडून. एक काम 20 दिवसात, सुरेश तेच काम 30 दिवसात पूर्ण करतोय. जर दोघांनी मिळून ते काम केलं तर किती दिवस लागतील पूर्ण करण्यासाठी? 20 आणि 30 दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे रमेशचं काम 20 दिवसात ते पूर्ण करते, सुरेश तेच काम 30 दिवसात पूर्ण करते. दोघांनी मिळून तर 50 छेदस्थानी. सर दोघं वेगवेगळे करत असतील तर दोघांमध्ये फरक छेदस्थानी द्यायचा असतो आणि ती गणितीय क्रिया करायची असते. सर जर 3 लोक असतील, 4 लोक असतील तर ते सुद्धा गाणी वाजणार सोने. आणि त्याला सुद्धा मी कमिटमेंट करतोय. कोणतंही गणितान माझ्यासमोर मी जोक करत नाहीये. सगळी परिपूर्ण तयारी केल्यानंतर तू यासमोर येतोय. आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार आहे. कोणताही मास्तर असू दे, त्याने समजा सांगितलं की सर हे गणित सोडून दाखवा, आपण चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार आहे. शॉर्ट ट्रिक मध्ये सोडून दाखवल, पण तुझ्या परीक्षेमध्ये आलेला असावा. तू काहीतरी कुठाने करणार, रात्रभर जागणार आणि कसलं तरी गणित उगच बनवून दाखवणार जे की तुझ्या संबंधित नाहीये, तुझ्या परीक्षेशी संबंधित नाहीये. ते कशाला सोन्या? तुझा वेळ घालवतोय, माझा वेळ घालवतोय, तुझ्या परीक्षेमध्ये आलेला असावा. आणि ते आपल्या महाराष्ट्राच्या वर्ग 2 वर्ग 3 वर्ग 4च्या. भले अरे एमपीएससी मध्ये काय असा ना, लोड घेऊ नका. चल, रमेश एक काम 20 दिवसात आणि सुरेश तेच काम 30 दिवसात. ही गणितीय क्रिया कर. हे 0 कट कर, हे 0 कट कर. 5×1 = 5 5×4 = 20 4×3 केले 4×2 = 8 4×3 = 12. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. दोघांना मिळून 12 दिवसात ते काम पूर्ण करता येईल. एका संख्येला 5ने गुणण्याऐवजी 5ने भागलेलं आहे. काय विषय झालेला माहिती का? 5ने गुणायचं होतं परंतु 5ने भागलेलं आहे. एक्स संख्येला, कोणत्या तरी संख्येला, आपल्याला माहिती कधी संख्या अजिबात नाहीये, तिला आपण एक्स मानत असतो लहानपणापासून. तेच विषय असतो. आणि उत्तर किती येते म्हणे? 2 येते. बरोबर आहे. तर एक्स म्हणजे काय? म्हणजे ती संख्या नेमकी कोणती? तर हे भागिले या ठिकाणी गुणिले होत असतात. गुणिले 5 तुझ्या परीक्षेमध्ये आला म्हणून घ्यावा लागला असं नाही. बाकी काय विषय नाही. तलाठीला असले प्रश्न ठुसके विचारत असतात. पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे. आणि 3 जिल्ह्यांमध्ये विचारला गेला 2023ला. नगर परिषदेत एकूण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या, त्यातही हाच प्रश्न विचारला गेला. विचार करतो किती मोठ्या प्रमाणात रिपीट होते. 5×2 = 10 म्हणजेच किती येणार? 10. एक्स बरोबर किती? 10 येणार. आणि म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रत्यक्षात ताळा करून जर तू बघितलं तर अंशस्थानी 10 ठेव, छेदस्थानी 5 येणार आणि त्याचं उत्तर 2 येणार. आणि जर तू याला गुणलं तर 2 × 5 येणार म्हणजेच 10 येणार. कसंही खा, असंही खा, असंही खा, पण तुला लहानपणापासून असंच खायची सवय लागल्यामुळे तुला ती सवय मोडायची. मला एका संख्येला 3ने, पुन्हा सांगतोय, आपल्याला 2026 मध्ये गाजवायचे. 2026 मध्ये क्रांती घडवायची गणित व बुद्धिमत्तेसाठी. केवळ तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. तशा प्रकारे कमेंट करतो. प्रत्येक कमेंट मी स्वतः बघत असतो. एका संख्येला 3ने गुणण्याऐवजी चुकून 3ने भागले असता, उत्तर 3 येते. म्हणजे 3ने गुणायचं होतं पण भागलेले एक्स संख्येला, छेदस्थानी 3. उत्तर किती येणार आहे? 3 येणार आहे. याचा अर्थ काय? हे 3 पलीकडे घेऊन जा, गुणिले 3 होतं. उत्तर किती येणार? 9 येणार. एक्स बरोबर 9. याचाच अर्थ काय? तर ती संख्या 9 आहे. पुढचं, एका संख्येला 25ने भागण्याऐवजी 25ने गुणलेले. लोड घेऊ नकोस. एक्सला भागायचं होतं, सॉरी गुणायचं होतं, परंतु भागलेले 25 कर. आणि उत्तर किती येते? 4. याचा अर्थ हे या ठिकाणी घेऊन गेला. कळालं नसेल त्यासाठी 2 प्रश्न आणलेले. आणि मग नंतर एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 400 रुपये आणि चक्रवाढ व्याज 410 आहे. हे सुद्धा यापूर्वी झालं असेल, पण लोड घेऊ नकोस, रिपीट झालेले. आणि आपल्याला एक एक करून आता पुढे जायचं आहे. आणि अनेक विद्यार्थी नव्याने बघत आहेत, त्यासाठी सुरुवातीपासूनच त्यांना सगळं काही कव्हर व्हावं या उद्देशाने आपण घेतलेलं. थोडंसं ऍडजस्ट कर. जर हे गणित तुला येत असेल, मी सांगितलेलं शॉर्ट ट्रिकने किंवा तुझ्या पद्धतीने पुढे घे. डबल क्लिक कर. डबल क्लिक केल्यानंतर मी थोडंसं पुढे जात असतो. या ठिकाणी डबल क्लिक केलं की मी मागे येत असतो. मध्ये क्लिक केलं तू तुझ्या मोबाईलमध्ये तर मी थांबत असतो. तुला माहिती तुझ्या हातामध्ये सगळं कंट्रोल आहे. बघ ना, 2 वर्षांचे सरळ व्याज 400 म्हणजे एका वर्षाचे सरळ व्याज किती? 1 वर्ष सरळ व्याज हे 200 रुपये. आणि पहिल्याच वर्षी चक्रवाढ व्याज सुद्धा तेवढंच असतं जेवढं सरळ व्याज असतं. याचा अर्थ चक्रवाढ व्याज सुद्धा किती? 200च आहे. पण दुसऱ्या वर्षी काय होतं सोन्या? दुसऱ्या वर्षी सरळ व्याज 200च राहतं. म्हणजेच एकूण 400 होतं 2 वर्षांमध्ये या ठिकाणी दिसतंय. परंतु चक्रवाढ व्याज काही प्रमाणात वाढत असतं. जे काही प्रमाणात वाढलेलं आहे ना, ती जी वाढ आहे, ती जी टक्केवारी आहे, तीच चक्रवाढ व्याज असते. ती वाढ आपल्याला काढायची. विषय असा झालेला आहे की 200 हे एकूण व्याज आहे, सरळ व्याज. बरोबर आहे की नाही? आणि 200 वर 10 ने वाढ झालेली आहे.
आणि म्हणून अंशस्थानी 10 कर, छेदस्थानी 200 कर आणि गुणिले त्याला 100 करून टाक. ही गणितीय क्रिया कर. एवढंच करायचंय तुला स्वाने. कशाला तू असा खात असतोस येड्या? एमपीएससी गटक 2019 तलाठी 2023 8 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला हे प्रश्न ओरडू सांगतोय की येड्या मोठमोठे गणित छोटे छोटे ठुसके बनवून टाकणारे मास्तर आणि त्याचसोबत असले माझे हे जे गणित आहेत हे गणित सोडवण्यासाठी अजिबात सूत्राचा वापर करू नकोस. आणि अजिबात तू सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, कुठं अजून लय कुठाने करत असतो तसलं काही करू नकोस. हे शून्य कटकर, हे शून्य कटकर, हे शून्य कटकर, हे शून्य कटकर. रसच निघून गेला सगळा. 5 राहिले बस. 5%. चक्रवाढ व्याज किती? 5%. सरळ व्याज सुद्धा 5% आहे. सरळ व्याजमध्ये बदल होत नाही, परंतु चक्रवाढ व्याजमध्ये काही प्रमाणात वाढ होत असते. आणि ती जी वाढ झालेली तेवढी वाढ काढण्यासाठी 200 वर किती वाढ झाली? 10ची वाढ झालेली. ही फक्त टक्केवारीमध्ये काढण्यासाठी गुणिले 100 केले. कळालं नाही? लोड घेऊ नकोस, मी आहे ना. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज 600 रुपये आणि चक्रवाढ व्याज 630 रुपये. म्हणजेच एका वर्षाचे सरळ व्याज किती येणार आहे? याचं निम्म येणार आहे. हे 2 वर्षाचं, याचा अर्थ याचं निम्म केलं मी तर 300 होणार. 300 वर वाढ किती झालेली आहे स्वाने? 30ची वाढ झालेली. याचा अर्थ अंशस्थानी म्हणजे दोघांमधील फरक बघ ना. 30ची वाढ झालेली. अंशस्थानी 30 लिहून टाक. गुणिले याला 100 करून टाक. त्यावेळेस तुला टक्केवारी कळेल. आणि टक्केवारी तुझी प्रत्यक्षात चक्रवाढ व्याज असू द्या किंवा सरळ व्याज असू द्या ती निघालेली. हे 2 शून्य कट झाले, हे 2 शून्य कट झाले. 3 एक 3 या ठिकाणी येणार 10 म्हणजेच 10%. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा अजून संभाव्य प्रश्न. 2 वर्ष आणि 500 रुपये जर सरळ व्याज असेल तर एका वर्षाचे 250 रुपये असणार आहे. 250 आणि वाढ किती झालेली आहे? 50ची झालेली. 50 अंशस्थानी. बस. हे शून्य कट, हे शून्य कट किंवा अजून गुणिले 100 केलेले आहेत. बरोबर. याला 100 गुणाकार करावा लागत असतो. हे 2 शून्य कट केल्यानंतर 25 एक 25, 25 चोक 100 गुणिले 5. 4 गुणिले 5 केले 4 पंचे 20. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भक्ताशनी म्हणजे भक्ताशनी असतं. थंबनेल मध्ये सुरुवातीला जे दाखवले तेच असतं. एकदा वेळ बघू द्या किती झालेला ना. नुसता उड्या मारतोय मी. लय वेळ झाला सोन्या. आज थांबूया आपण. माझ्याकडून काय चुकला असेल तर क्षमा असू द्या. रेग्युलर येत चल, रेग्युलर बघ. ही सिरीज चालू केलेली आहे. आपल्याला जबरदस्त प्रतिसाद पाहिजे. या व्यतिरिक्त तुझ्याकडून काही नको. हे सगळं काय फ्री मध्ये.